आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा. रायगडवासियांना टोलमाफी द्या, सर्व फलकीय प्राधान्याने मराठी भाषेत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर आक्रमक. मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, प्रस्तावित टोल वसुली तसेच वाशीनाका ते उंबर्डे फाटा दरम्यानच्या धोकादायक सर्व्हिस रोडच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर, पेन तालुका प्रमुख समीर म्हात्रे आणि पेन युवासेना अधिकारी योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक तथा कार्यकारी अभियंता इंगोले साहेबांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आणि यावेळी स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले. वारंवार मुदतवाढ देऊनही महामार्गावरील सेवा, रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असल्याची त्यांनी म्हटलं आहे. अपूर्ण रस्ते, खड्डे, धुळीचे प्रदूषण आणि चुकीच्या नियोजनामुळे अनेक अपघात घडलेले असून अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला असल्याची तीव्र नाराजी यावेळेस व्यक्त करण्यात आली. महामार्ग पूर्णत्वास जाण्यापूर्वी टोल वसुली सुरू करण्याचा कोणताही प्रयत्न कोकणातील जनतेवर अन्यायकारक आर्थिक बोजा टाकणारा ठरेल असा आरोप करीत शिवसेनेने स्थानिकांसाठी संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्याची मागणी केली. महामार्गाचे काम जेवढी वर्ष रखडले तेवढीच वर्ष कोकणवासियांना टोलमाफी देण्यात यावी अशी ठाम भूमिका प्रसाददादा भोईर यांनी मांडली. तसेच महामार्गावरील निकृष्ट कामे, अपघात आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आणि याच वेळी मुंबई गोवा महामार्गावरील दिशादर्शक आणि माहिती फलकांवर हिंदी भाषेला प्राधान्य देण्यात येत असून मराठी भाषेचा अपमान होत असल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने उपस्थित केला. महाराष्ट्रातील महामार्गावरील सर्व फलकांवर मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देणे बंधनकारक करावे तसेच हिंदी सक्तीचा प्रयत्न तात्काळ थांबवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान वाशीनाका ते उंबर्डे फाटा दरम्यानच्या सर्व्हिस रोडलगत धोकादायक साईड पट्ट्या, खड्डे, मातीची धूप तसेच ओव्हरलोड ट्रक आणि अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग यामुळे वारंवार अपघात होत असून स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. या मार्गाचे तात्काळ दुरुस्तीकरण, रोड सेफ्टी ऑडिट, बेकायदेशीर पार्किंग हटवणे तसेच वाहतूक पोलीस, RTO संबंधित विभागांच्या संयुक्त कारवाईची मागणी करण्यात आली. प्रसाददादा भोईर यांनी यावेळी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की अपूर्ण महामार्गावर टोल वसुलीचा निर्णय आणि स्थानिकांच्या जीवनाशी असणारा हा खेळ शिवसेना कदापिही सहन करणार नाही. कोकणवासियांना टोलमाफी जाहीर न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलन छेडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि NHAIवर राहील. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.